अनुश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांच्या। सुरुवातीला राजकीय बातम्या। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय हा जवळपास निश्चित झालाय। आम्ही सन्मानजनक जागा लढवणार, अजित पवारांची माहिती। मास्क आणि टोपी घालून अजित पवार हे दिल्लीला जायचे। सत्तेत सहभागी होतानाचे अजित पवार अमित शहांसोबत 10 बैठकांमध्ये भेटले। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादा पवार यांची माहिती। नाट्यसृष्टीचं शिंदे आणि अजितदादांकडे दुर्लक्ष। अजितदादा शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। महाराष्ट्राबाबतचं हे कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय, राऊतांची टीका। यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे सुद्धा वेश बदलून भेटीगाठी घ्यायचे। भाजपचं सरकार नसतानाही शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा दावा। एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जात होते। जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो। राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा। फडणवीस अजितदादांसोबत झालेल्या चर्चेतही शिंदेंनी ही माहिती दिली। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात दिल्ली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सादर करण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। मनोज जरांगे, ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्रच प्रयत्न करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारनं सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी। तर मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब जाणार, असाही इशारा।